गोंदिया जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल या भरतीसाठी 19 जून पासून सुरुवात होत असून गोंदिया जिल्ह्यामध्ये 110 पदांसाठी ही भरती सुरू होणार आहे। याकरिता जवळपास 9026 अर्ज प्राप्त झाले असून या 8026 अर्जातील उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी 19 जून पासून सुरू होत असून टप्प्याटप्प्याने शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे। याकरिता जवळपास 14 दिवस ही शारीरिक क्षमता चाचणी सुरू राहणार असून सकाळी 5 वाजतापासून या चाचणीला सुरुवात होणार आहे। सध्या जरी पावसाचे दिवस असले तरी मात्र 5 वाजतापासून शारीरिक क्षमता चाचणीला सुरुवात होणार असून पोलीस भरतीच्या काळात यावेळी कोणत्याही भूलथापाला बळी पडू नये असे कोणताही अनुचित प्रकार या भरतीत चालणार नाही। भरतीच्या वेळी आपले शारीरिक परिश्रमच आपल्याला साथ देईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे। आणि भरतीच्या काळात येणाऱ्या उमेदवारांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि या भरती प्रक्रियेमध्ये आपली शारीरिक क्षमता दाखवावी असे आवाहन त्यांनी केले। शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळी पोलीस मुख्यालयामध्ये 80 पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे। संपूर्ण शारीरिक क्षमता चाचणी यावर लक्ष ठेवण्यासाठी 80 कॅमेरे लावण्यात आले असून अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा सुद्धा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली। येत्या 19 जूनला आपल्याकडे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे। पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी याच्या 110 रिक्त जागांसाठी जवळपास 8026 आवेदनं आपल्याकडे प्राप्त आहेत आणि टप्प्याटप्प्याने जवळपास 14 दिवस या सगळ्यांची शारीरिक चाचणी होणार आहे 50 मार्कांची। त्यानंतर निकाल लागून मग पुढची प्रक्रिया, मग ती लेखी, मेडिकल वगैरे सगळी प्रक्रिया चालणार आहे। पावसाळ्याचा हा कालावधी आहे आणि त्याच्यामुळं पाऊस असताना किंवा पावसाचं वातावरण असतानासुद्धा ग्राउंडवरची ही सगळी कसरत व्यवस्थित पार पाडावी याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि सर्व कॅन्डिडेट्सला सकाळी 5 वाजताचं रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे। सगळ्यांना मी या निमित्ताने आवाहन करेल की सर्वप्रथम कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। इथं कुठल्याही प्रकारचा जुगाड, लग्गा, कुठल्याही प्रकारचा कोणाचाही संपर्क असल्याची कुठलीही गोष्ट कामाला येणार नाही। तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही जे काही परिश्रम घेतलेत ते व्यवस्थित तुमचे परिश्रम मार्गी लावा ग्राउंडवरती येऊन। त्याचबरोबर या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, जेणेकरून तुमचा जो काही बेस्ट असेल तो तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये देऊ शकाल। या भरती प्रक्रियेसाठी 250पेक्षा जास्त पोलीस आणि 60पेक्षा जास्त 60पेक्षा जास्त CCTV कॅमेरे, त्याचबरोबर हँडहेल्ड कॅमेरे, त्याचबरोबर RFID सिस्टीम, अशा सगळ्या अत्याधुनिक पद्धतीने आपण ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहोत। गावमाजा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।